सर्वांना नमस्कार. आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्याशी संबंधित स्तर क्रमांक 11 पाहणार आहोत. स्तर क्रमांक 11, परिचित मजकुरातील 3 ते 5 सोपे शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो. स्तर थोडा मोठा आहे, स्तराची व्याप्ती पण मोठी आहे. मात्र यापूर्वीचे वाचनाशी संबंधित स्तर क्रमांक 8, 9, 10 ह्यांचा जर का आपण विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की स्तर क्रमांक 11 मधील संबोध जसे परिचित मजकूर, सोपे शब्द, जोडाक्षरे, वाक्य वाचनातील अचूकता, विरामचिन्हे, आरोह अवरोह, योग्य गती व आकलन या सर्व क्षमता विद्यार्थ्यात विकसित करूनच आपण स्तर क्रमांक 11वर आलेलो आहोत. आपणास या ठिकाणी स्तर क्रमांक 11वर प्रभुत्व संपादन करायचे म्हणजे काय साध्य करायचे आहे, तर वरील सर्व क्षमतांसाठी अधिकचा सराव देऊन त्याचे दृढीकरण करायचे आहे. आपणास लक्ष्य माहीत झाले आहे. हे साध्य करण्यासाठी आवश्यक उपक्रम व कृती आपण पाहणार आहोत. मी या ठिकाणी सर्वात पहिला उपक्रम म्हणजे परिचित मजकूर हा घेतलेला आहे. परिचित मजकूर म्हणजे जो मुलांनी यापूर्वी ऐकलेला आहे किंवा वाचलेला आहे. हा मजकूर निवडताना तो गोष्टीरूप, संवादात्मक आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी संबंधित असावा. मग विद्यार्थ्यांचे भावविश्व म्हणजे नेमके काय, तर घर, शाळा, मित्रपरिवार, पाळीव प्राणी या सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांचे भावविश्व तयार होते. मी या ठिकाणी भावविश्व हा फार महत्त्वाचा शब्द घेतला आहे. मुलांच्या भावविश्वातील निवडण्याचे कारण म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्या भावविश्वात जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला काय सांगायचे आहे हे तो आत्मसात करत नाही. मी तुमच्या वर्गात होते तेव्हा आईला घरकामात मदत करत होते असे जेव्हा बाई बोलतात तेव्हा त्या मुलांना आपल्यातीलच वाटतात. मग मुले आपण घरी केलेली मदत सांगतात. पहा कसे भरभर परिचित मजकूर तयार होतात. त्यांच्या बोलीभाषेतील शब्द स्वीकारूयात आणि मुलांना स्वतःचेच अनुभव वाचण्याचा आनंद देऊयात. यानंतर पुढचा उपक्रम आहे प्रगट वाचन. स्तर निर्धारित केलेल्या इयत्तांमध्ये बरेच पाठ हे संवादात्मक आहेत. या पाठाचे आदर्श प्रकट वाचन करूयात. यासाठी मी इयत्ता 2रीच्या पाठ्यपुस्तकातील पाऊस फुले या पाठातील काही पाठ्यांश निवडला आहे. आज शनिवार, सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग. अजून रात्र आहे का ग आई. आईने ससोबाला जवळ घेतलं. खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई, तुझ्या मिशा टोचतील ह मला. तुडूतुडू शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडूल्या, ऐक तर. ससोबा कान ताट करून ऐकू लागला. हा पाठ्यांश प्रकट वाचनाचा आदर्श नमुना म्हणून आपण विद्यार्थ्यांसमोर सादर करूयात, ज्यात वाचनातील अचूकता, आरोह अवरोह, योग्य विरामचिन्हांसह योग्य गतीने वाचन असेल. याशिवाय पाठ्यक्रमातील विरामचिन्हयुक्त वाक्यांचा वाचन व लेखनासाठी सराव करून घेता येईल. आपण या व्हिडिओमध्ये वाचन स्तर क्रमांक 11 व त्या विकासासाठी आवश्यक उपक्रम पाहिले. पुढील व्हिडिओत आपण या क्षमतांचे दृढीकरण करण्यासाठी आवश्यक उपक्रम पाहूयात. धन्यवाद. नमस्कार मित्रांनी, मैत्रिणींनो. मागील व्हिडिओत आपण वाचन स्तर क्रमांक 11 समजून घेतला. त्यातील क्षमता साध्य करण्यासाठी उपक्रम व कृती पाहिल्या. या स्तराची प्रभुत्व पातळी साध्य करण्यासाठी आवश्यक कृतींचा सराव व दृढीकरण हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ह्या स्तराच्या क्षमता विकसित करण्यासाठी मी पुढे काही उपक्रमांची यादी देत आहे. दप्तरमुक्त शनिवार, गोष्टींचा शनिवार. मित्रांनो, हा उपक्रम आपण आपल्या शाळेत राबवतोच, परंतु या ठिकाणी या स्तराची क्षमता विकसित करण्यासाठी आपणास गोष्टींचा शनिवार घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा, तर समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेत खूप चित्रमय पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत. या पुस्तकांचा वापर करून आपण या ठिकाणी गोष्टींचा शनिवार हा उपक्रम घेऊ शकतो. पुढील उपक्रम आहे नाट्यीकरण.
नेमून दिलेल्या पाठ्यक्रमामध्ये बरेचसे पाठ्यांश हे संवादाच्या स्वरूपात आलेले आहेत. हे संवाद आपण मुलांकडून नाट्य स्वरूपात करून घेऊ शकतो. पुढील उपक्रम म्हणजे प्रकट वाचन. मित्रांनो, आपण आपल्या वर्गात दैनंदिन अध्यापन करत असताना प्रकट वाचन रोजच करत असतो. परंतु या ठिकाणी आपण संवादात्मक जे पाठ आलेले आहेत त्या पाठांचं आदर्श प्रकट वाचनात जर का रूपांतर केलं तर मुलांना हा स्तर साध्य करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. पुढील उपक्रम आहे भूमिका निभावणे. बऱ्याचशा ऐतिहासिक भूमिका, सजीव निर्जीव यांच्या भूमिका निभावणे म्हणजेच थोडक्यात त्यांचे आत्मवृत्त सांगणे हे या ठिकाणी उपक्रम म्हणून आपण करून घेऊ शकतो. पुढचा उपक्रम आहे प्रसंग निर्मिती. मुलांच्या भावविश्वात दैनंदिन असंख्य प्रसंग तयार होत असतात. प्रत्येक मुलाला तुम्हाला त्याच्या घरी काय घडलेलं आहे किंवा त्याच्या भावविश्वात काय घडलेलं आहे हे सांगण्याची उत्सुकता असतेच. असे मुलं जेव्हा तुम्हाला प्रसंग सांगतील तेव्हा ते प्रसंग फळ्यावरती लिहून याच प्रसंगाचं आपण वाचन करून घेऊ शकतो. व्हॉट्सअप इमोजीचा वापर हे अतिशय मनोरंजक पद्धतीने आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. यामध्ये करायचे काय आहे तर पहा, दैनंदिन जीवनामध्ये व्हॉट्सअपसारख्या प्रसारमाध्यमामधून बरेचसे संदेश आपल्याला मिळत असतात. हे संदेशांना आपण जेव्हा प्रतिक्रिया देतो त्यावेळेस आपण व्हॉट्सअप इमोजीचा वापर करतो. म्हणजेच नकळत आपण त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करत असतो. म्हणजेच आपण एखादी व्हॉट्सअपची इमोजी देऊन त्याच्या आधारे वाक्य निर्मिती करून ती वाक्य वाचण्याचा मुलांना आनंद देऊ शकतो. एकच वाक्य वेगवेगळ्या भावाने वाचणे हे एक मजेशीर उपक्रम आहे. उदाहरणार्थ, शांत बसा हे वाक्य आपण रागाने म्हणू शकतो, प्रेमाने म्हणू शकतो. अजून एक वाक्य म्हणजे या आपलीच वाट पाहत होतो हे पण वाक्य आपण आदराने म्हणू शकतो किंवा रागाच्या स्वरातही म्हणू शकतो. वर्तमानपत्रे वाचन. पहा, ग्रामीण भागामध्ये वर्तमानपत्र येण्याची अडचण असते. या अडचणीवरही आपण मात करू शकतो. ती कशी तर वर्तमानपत्रात मुलांसाठी विशेष सदर येतात. या सदरांची कात्रणे जमा करून त्यांचा संग्रह करून जर का आपण मुलांना वाचायला दिले तर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम होईल. पुढचा उपक्रम आहे जाहिरातींचे वाचन. या जाहिरातींचे वाचन म्हणजे कोणते तर बघा, एस.टी. बस, घराच्या भिंती, दुकानांच्या भिंती याच्यावरती बऱ्याचशा जाहिराती लिहिलेल्या असतात. या जाहिरातींचे वाचन करून आपण मुलांकडून घेऊ शकतो. यातील काही उपक्रम हे आपण मागील व्हिडिओमध्ये सरावासाठी पाहिलेली आहेत. तर यातील काही उपक्रम हे दृढीकरणासाठी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. या ठिकाणी गोष्टींचा शनिवार हा उपक्रम घेतला आहे. मित्रांनो, आपल्या शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत खूप चित्रमय गोष्टींची पुस्तके आलेली आहेत. आपण आपल्या शाळेत दप्तरमुक्त शनिवार या अंतर्गत गोष्टींचा शनिवार हा उपक्रम घेऊ. मुलांना गोष्टी आवडतात. शाळेत असणारी गोष्टींची पुस्तके यासाठी वापरता येतील. गोष्टी वाचन स्पर्धा घेऊन आपण मुलांना या स्तरातील क्षमता प्राप्त करून देण्यासाठी मदत करूयात. याशिवाय व्हॉट्सअप इमोजीचा वापर हा देखील एक मजेशीर उपक्रम आहे. अलीकडच्या काळात व्हॉट्सअपसारख्या प्रसारमाध्यमातून वेगवेगळे संदेश येतात. या ठिकाणी नकळत आपण या संदेशाला प्रतिक्रिया देण्यासाठी शब्दांऐवजी या इमोजींचा वापर करतो. एक प्रकारे आपण इमोजीच्या माध्यमातून आपल्या भावनाच व्यक्त करतो. व्हॉट्सअप इमोजीचा वापर बघा, या ठिकाणी मी तोंडावर बोट ठेवलेली एक इमोजी घेतली आहे. त्यासाठी आपल्याला वाक्य बनवता येईल. शांत बसा, श्श, एकदम गप्प. दुसरी इमोजी आहे कानावर हात ठेवलेली इमोजी. वाक्य आहे, बापरे किती मोठा साप आहे, अरे देवा असा कसा पडला तू. मी पुढील उपक्रम घेत आहे भूमिका निभावणे. या ठिकाणी ऐतिहासिक व्यक्तींची भूमिका, प्राणी, पक्षी, निर्जीव वस्तू यांची भूमिका थोडक्यात त्यांचे आत्मवृत्त विद्यार्थ्यांच्या मदतीने लिहूयात आणि हा मजकूर विद्यार्थ्यांना वाचण्यास उपलब्ध करून देऊयात. उदाहरणार्थ, मी सावित्रीबाई फुले बोलते. मी फुलपाखरू असते तर मी दप्तर बोलतोय. आपण या ठिकाणी मी फुलपाखरू असते तर ही कृती घेऊयात. मी जर फुलपाखरू असते तर, अरे वा किती छान, मलाही सुंदर पंख असते. अभ्यासाची काळजी नसतेच मुळी मला. दिवसभर भरकटले असते मित्रांसोबत.
या फुलांवरून त्या फुलांवर. अशा प्रकारचे स्वनिर्मित मजकूरही वाचन सरावासाठी उपयोगी पडतील. या सर्व उपक्रम व कृती वाचन स्तर क्रमांक 11तील क्षमता विकसित करण्यास नक्कीच मदत करतील. या स्तराची सांगड आपणास श्रुतलेखनाशी घालता येईल. चला तर मग एका नव्या उमेदीने वर्गात जाऊया. धन्यवाद.